प्रॅक्टिस सेट 6.1 लास्ट एक क्वेश्चन राहिला, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 4 आपण बघितलेले होते. आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. इफ tan theta is equal to 1 then find the values of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. फॉर्म्युले चांगले पाठ करा, चांगले लक्षात ठेवा, तर तुम्हाला प्रत्येक स्टेप व्यवस्थित समजणार आहे. जर फॉर्म्युलेच केलं नाही तर काही करणार नाही ट्रिग्नोमेट्री. आणि पुढचा क्वेश्चन नंबर 6 आहे, तर तो मोस्ट सायलेंट आहे. तुम्ही जेवढं सारखं सातत्यानं ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युलेची रिव्हिजन करशील तेवढं तुम्हाला स्टेप कळते. आता याच्यामध्ये प्रत्येक टीचराला जसा फॉर्म्युला तिथं ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीचा आहे किंवा आपण साइन कॉसचे फॉर्म्युले बघितले त्या त्या शिक्षकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्यांनी सॉल्व्ह केलेलं असतं. म्हणजे याच पद्धतीनं टायजेसमध्ये नाही आहे, याच पद्धतीनं टार्गेटमध्ये पण नसेल किंवा तुमचं जे कुठलं रेफरन्सचं बुक आहे त्याच्यामध्ये असं काही नसणार आहे. आम्हाला जसं सोपं करून तुम्हाला द्यावंसं वाटतं त्या पद्धतीनं आम्ही देतो. म्हणून तुम्ही काय करा, फॉर्म्युला चांगलं लक्षात ठेवा. फॉर्म्युला लक्षात आले की तुम्हाला पटकन समजेल हा मॅडमने तो फॉर्म्युला करून सॉल्व्ह केला आहे. किंवा त्याच्याऐवजी तुम्ही मला म्हणणार मॅडम आम्ही ह्या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करतो तरी पण चालेल. फक्त आपले जे फॉर्म्युला आहेत ना त्या फॉर्म्युल्याचं तुम्ही व्यवस्थित यूज करताय की नाही हे आपण ह्या क्वेश्चन्समध्ये सगळ्या बघायचं आहे. आता बघा पहिल्यांदा काय येतं, मी क्वेश्चन वाचला. टॅन थीटाची किंमत 1 दिली. टॅन थीटाच्या वरून ह्या सगळ्याच्या किमती आपल्याला काढायचा आणि हा त्यांनी रेशो दिला आहे साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कॉसेक थीटा याची किंमत काढा. आता लिहूया. टॅन थीटा इज इक्वल टू 1. प्रॅक्टिस सेट 6.1 आपल्याला चांगला यायचं असेल तर ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीचे 3 फॉर्म्युले चांगले पाठ असायला पाहिजे. तर ज्याचे 3 फॉर्म्युले चांगले पाठ आहेत त्याला हे पटकन समजतं. आता टॅन थीटा दिला. टॅन हा ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीजमधला फॉर्म्युला काय सांगतोय, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजे बघा की आपल्याला हा ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीजमधला फॉर्म्युला आहे. टॅनची किंमत त्याच्यामध्ये पुट डाऊन केली की आपण कुणाची मिळणार, सेकची किंमत मिळणार. म्हणजे हा फॉर्म्युला लिहिला मी इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू 1 प्लस 1. टॅनची किंमत किती आहे 1. 1चा काय करूया, स्क्वेअर करूया. 1 प्लस 1 करायचं इज इक्वल टू किती आलं, 2 आलं. टेकिंग बाय काय म्हणायचं, स्क्वेअर. ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं. सेक थीटा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 2. 2चं काय स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून त्याला रूटमध्ये किंमत घातली. सेकची किंमत निघाली. सेकचे नेहमी अपोजिट कोण असणार आहे, कॉस थीटा. सेकची किंमत मिळाली आपण कॉस मिळणार. कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा. म्हणजेच 1 अपॉन सेक थीटाची किंमत तर किती काढली, रूट 2 काढली. म्हणून इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2. ठीक आहे. आता मला कॉस मिळाला. परत ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीजमध्ये गेले. कॉसच्या संदर्भात काय फॉर्म्युला आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअरची पण किंमत काढायची आहे. हा प्लस कॉस स्क्वेअर आहे त्याला बाजू बदलूया. म्हणजे त्या साईडला घेतल्यानंतर हे काय झालं मायनस. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉसची किंमत आपली काय आहे 1 अपॉन रूट 2. 1 अपॉन रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस या दोघांचा स्क्वेअर घेऊया. 1चा स्क्वेअर 1, रूट 2चा स्क्वेअर किती आला 2. इथं 4 लिहायचं नाही, रूट 2 मध्ये किंमत आहे म्हणून इथं किती आलं 2. ह्याचं क्रॉस मल्टिप्लाय केलं. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2 1 जा 2 मायनस 1 अपॉन काय करायचं 2 करायचं. 2 मायनस 1 केलं इथं आलं 1 अपॉन काय केलं 2 केलं. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन 2 ही किंमत आहे. आता इथं स्क्वेअर आहे म्हणून आपण काय म्हणलं पाहिजे, टेकिंग बाय स्क्वेअर रूट. साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 ही कोणाची किंमत आली, साइन थीटाची किंमत आली. आता याच्यानंतर साइन आहे, साइनच्या अपोजिट कोण आहे, कॉसेक आहे. कॉसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. 1 अपॉन 1 परत अपॉन रूट 2 इकडे असं लिहिलं पाहिजे. 1 अपॉन रूट 2 हे डिवाइड आहे त्याला न्यूमरेटरमध्ये पाठवल्यावर काय होणार, ते मल्टिप्लाय होणार. म्हणजे कॉसेक थीटाची किंमत रूट 2 आली. तिथं पाहिजे समजलं सगळ्यांना व्यवस्थित. ह्या आधी पहिल्यांदा किमती काढून घ्यायचं. हे गणित 4 मार्काला आहे त्यामुळे प्रत्येक स्टेप व्यवस्थित बघा, कसं सॉल्व्ह केले बघा. आज केले म्हणजे आता तुम्ही जितक्या वेळा ते सारखं सारखं सोडवशील तेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे. आता आपल्याला रेशो लिहितो. साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कॉसेक थीटा इज इक्वल टू लिहिलं
साईन थिटाची किंमत काय आली आहे 1/√2 प्लस कॉस थिटाची किंमत काय 1/√2 अपॉन सेक थिटा आणि कोसेक थिटा या दोघांची किंमत सारखी आहे √2 प्लस √2. आता ज्याचा बेस इक्वल आहे त्याच्या फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करतोय हा नियम आहे. म्हणून मी याच्यात केलं 2/√2 अपॉन इथं व्हॅल्यू काय नाही म्हणजे 1 + 1 झालं 2√2. समजलं इथंपर्यंत? बघा परत एकदा सांगते बेस सारखा आहे फ्रॅक्शनचा म्हणून न्यूमरेटरची ॲडिशन केली 2/√2 परत डिवायडेड बाय √2 + √2 2√2. आता याच्या बेसमध्ये काय नाही म्हणजे किती आहे 1. मी मागच्या गणितामध्ये पण सांगितलेलं यांना आपण काय करायचं सेपरेट करायचं आहे. म्हणजे कसं केलं बघा 2/√2 इंटू हे डिवायडेड आहे वरती गेल्यावर काय झाले मल्टिप्लाय म्हणजे 2/√2 इंटू 1/2√2. ही स्टेप मोस्ट IMP आहे कारण ही स्टेप बऱ्याच जणांना समजत नाही. मी पुन्हा एकदा सांगते ह्या न्यूमरेटरची फक्त ॲडिशन करायची कारण ह्याचा बेस इक्वल आहे त्याची बेरीज करायची नाही. 2/√2 अपॉन √2 + √2 2√2. आता मी काय करणार आहे हे सेपरेट करणार आहे हे फ्रॅक्शन सेपरेट करायचे मला 2√2 डिवायडेड म्हणजे काय मल्टिप्लाय इंटू 1/2√2. 2 ला 2 कॅन्सल झाले इथं लिहिलं मी 1 √2 इंटू √2 इथे आलं 2 म्हणजे या रेशोची व्हॅल्यू किती आली 1/2. इथं क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 6 मोस्ट IMP आहे. एकूण 12 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये 12 क्वेश्चन आहेत. प्रत्येक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. कितीही मार्काला विचारतील 2 मार्काला विचारतील 3 मार्काला विचारतील 4 मार्काला विचारतील. त्यामुळे त्यातलं एकही गणित ऑप्शनल टाकायचं नाही. सगळी गणितं व्यवस्थित करायची. तुमचा तो क्वेश्चन परफेक्ट झाला म्हणजे तुमचं ट्रिग्नॉमेट्री परफेक्ट झालं कारण बाकीचं काहीच अवघड नाही आहे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये. त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 6. काय आहे क्वेश्चन नंबर 6? प्रूव्ह दॅट. प्रूव्ह दॅट म्हणजे काय आपण थेरम बघणार आहे. थेरममध्ये आपण प्रूव्ह करत होतो की एक स्टेटमेंट असायचं त्या स्टेटमेंटवरून आपण फिगर गिवन प्रूफ सगळं द्यायचं. सेम त्याच पद्धतीचं आहे फक्त इथं थेरम नाही आहे. आपल्याला LHS = RHS हे प्रूव्ह करायचं आहे. मग हे प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला फॉर्म्युले चट त्यावेळेला समजायला पाहिजे कारण एक जरी फॉर्म्युला आडला तर पुढचं एक्सप्लेनेशन आपल्याला येत नाही. आता बघा मी परत आपण ज्या वेळेला क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करणार आहे त्यावेळेला हे महत्त्वाचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा लिहून ठेवलेलं आहे ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटीजमधला फॉर्म्युला कारण हे फॉर्म्युलेशन आपल्याला काही सॉल्व करायला येणार नाही. परत एकदा रिवाईज करूया आपण sin² θ + cos² θ = 1. सेकंड फॉर्म्युला sec² θ = 1 + tan² θ and last cosec² θ = 1 + cot² θ. एकदा तुम्ही फक्त 1 तासभर 1.5 तासभर अभ्यासाला बसला तर सगळं आपल्याला व्यवस्थित येतं आहे. सुट्टी आहे आपण एक प्रकरण कंप्लीट करायला लागलो. माझं एक प्रकरण झालं आजच्या लेक्चरला किंवा उद्याच्या लेक्चरपर्यंत माझं हे पण प्रकरण कंप्लीट होतं आहे. मग तिसऱ्या प्रकरणाकडे चाललं आहे. बघा वेळच्या वेळी केला तर खूप चांगले मार्क्स मिळवून देणार आहे. आलेल्या संधीचा फायदा करून घ्या. आत्ता क्वेश्चन नंबर 6 त्यामधलं आपण पहिला काय दिलं बघूया. सिस्टमॅटिक सोडवायचं आपण sin² θ अपॉन cos θ प्लस cos θ = sec θ. ही LHS आहे ही RHS आहे. दोन्ही इक्वल आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपण नेहमी LHS घ्यायचं आपल्याला फक्त काय प्रूव्ह करून दाखवायचं आहे याची किंमत ही sec θ येते हे प्रूव्ह करायचं आहे. LHS लिहून घेऊया. परत एकदा लिहिलं sin² θ अपॉन cos θ प्लस cos θ. आता इथं काय करूया इथं काय ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटीज वगैरे फॉर्म्युला वापरायला येते. याचं आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लाय करूया. क्रॉस मल्टिप्लाय करूया म्हणजे काय करायचं बघा कारण जिथं बेस इक्वल नसतो तिथं नेहमी क्रॉस मल्टिप्लाय करायचं. तिथंच पुन्हा करताना मी क्रॉस मल्टिप्लाय sin² θ प्लस cos θ × cos θ cos² θ अपॉन cos θ × 1 cos θ लिहिलं. आता बघा ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटीज पर फॉर्म्युला आला sin² + cos² आलं तर याची किंमत किती असणार आहे 1 असणार आहे. 1 / cos θ ह्याची किंमत मी काय लिहिली sin² θ + cos² θ याची किंमत आली 1. 1 / इथं काय लिहिलं cos θ. 1 / cos ही किंमत कुणाची आहे तर आपल्याला काय सांगतात 1 / cos म्हणजे की लगेच लक्षात यायला पाहिजे sec θ आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं म्हणून LHS = RHS. ठीक आहे समजलं व्यवस्थित लिहून काढा.
लगेच आजचा व्हिडिओ झाला आहे तो लगेच बघा सातत्यानं आणि हा क्वेश्चन तर आधी पहिला परफेक्ट करा. पहिला सब क्वेश्चन संपवलाय, दुसरा बघूया. cos स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहिल्यांदा काय लिहायचं, LHS लिहायचं. LHS काय दिलाय, cos स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. इथं मी परत लिहिलं cos स्क्वेअर थिटा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. 1 प्लस tan ची किंमत कुणाची सांगते, sec स्क्वेअर थिटाची सांगते. म्हणून इथं परत लिहिलं cos स्क्वेअर थिटा इंटू sec स्क्वेअर थिटा. आता cos ची किंमत सांगते आपल्याला, cos इज इक्वल टू 1 अपॉन sec थिटा. म्हणून इथं काय लिहिलं cos स्क्वेअर म्हणून 1 अपॉन sec स्क्वेअर थिटा इंटू sec स्क्वेअर थिटा. त्याला हे घेईल म्हणजे किंमत किती राहिली 1. LHS इज इक्वल टू RHS. समजलं इथंपर्यंत. क्वेश्चन नंबर 3. हा क्वेश्चन नंबर 3 मार्च 2018ला आलेला होता पेपरला, त्यामुळे बघा काय दिलंय, इन स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा. याची किंमत आपल्याला सेक थिटा आहे हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. LHS लिहा पहिल्यांदा, इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. आता इथं बघितलं तर ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज वापरलेत नाही, काही आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युला जरी वापरले तर कळत नाही. मग या क्वेश्चनसाठी आपल्याला काय केलं पाहिजे, रॅशनलाइज केलं पाहिजे. कुणाला रॅशनलाइज करायचं आहे तर आपल्याला डिनोमिनेटरला रॅशनलाइज करायचं आहे. रॅशनलाइज म्हणजे काय, मी 9th स्टँडर्डमध्ये सेकंड लेसनमध्ये शिकवलेलं तुम्हाला. बघा इन स्क्वेअर रूट मी परत दिलं 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. रॅशनलाइज म्हणजे काय सांगते, डिनोमिनेटरमध्ये व्हॅल्यू बघायची 1 प्लस साइन थिटा आहे, याच्या अपोजिट साइन घेऊन न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 1 प्लस साइन थिटा आहे, त्याच्याऐवजी आपण मल्टिप्लाय काय करायचं 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. याला काय म्हणायचं, रॅशनलाइज. आपल्याला काही क्वेश्चनमध्ये रॅशनलायझेशन करायचं आहे. इथं बाजूला लिहायचं, तुम्ही काय केलं, रॅशनलायझिंग द डिनोमिनेटर. आता तुम्ही म्हणजे हे का करायचं, हे केल्याशिवाय आपल्याला कुठली तरी व्हॅल्यू मिळायला पाहिजे, म्हणजे स्क्वेअर मिळाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला पण पुढचे स्टेप मिळणार नाही, म्हणून रॅशनलाइज आपण इथं केलेलं आहे. परत इन स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा, दोन्ही सेम व्हॅल्यू आहेत म्हणून मी ह्याचा ब्रॅकेटचा काय करणार, स्क्वेअर करणार. 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 इंटू 1 चा स्क्वेअर प्लस मायनस मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. परत इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा 1 चा स्क्वेअर 1 आणि साइन स्क्वेअर थिटा. ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीजमध्ये हे बघा आपला फॉर्म्युला काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग मी काय केलं, हा प्लस आहे त्याला इथं पाठवून दिलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ही किंमत कुणाची दाखवते, कॉस स्क्वेअरची दाखवते. म्हणून इथं त्याच्याऐवजी आपण इथं काय लिहायचं, कॉस स्क्वेअर थिटा. 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा तिथं किंमत काय लिहिलं, कॉस स्क्वेअर थिटा. आता याचे दोघांचे स्क्वेअर स्क्वेअर आहे, टेकिंग बाय काय म्हणायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, 1 मायनस साइन थिटा आलं अपॉन काय लिहिलं, कॉस थिटा लिहिलं. आता हे बघायचं आपल्याला दोन्ही जो बेस आहे तो सेपरेट करायचा आहे. या दोघांचा बेस काय आहे, कॉस थिटा, तो आपण सेपरेट करूया. इज इक्वल टू 1 इथं लिहिलं आहे, इथं थोडंसं लागेल 2 पाहिल्या, 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. काय केलं, या दोघांचा बेस कॉस थिटा आहे तो काय करायचा आपल्याला सेपरेट करायचा आहे. 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस किंमत कुणाची आहे, सेक थिटाची आहे. सेक थिटा मायनस साइन अपॉन कॉस म्हणजे काय आलं, टॅन थिटा. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. व्यवस्थित बघा, रिवाईज करा. कुठं मी प्रत्येक स्टेप व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलेले आहे. आणि काय डाऊट असेल तर मला त्यावेळेला विचारते, ठीक आहे. बघा क्वेश्चन, सेक थिटा मायनस कॉस थिटा
इन ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. ही LHS आहे, ही RHS आहे. आपल्याला टॅन थिटा इंटू सेक थिटा प्रूव्ह करून दाखवायचं आहे. LHS लिहून घेऊया. सेक थिटा मायनस कॉस थिटा एका ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता इथे काय करायचं बघा, ज्याच्या किमती माहिती आहेत ते आपण सगळ्या व्हॅल्यू पुट डाऊन करूया. दोन ब्रॅकेट आहेत, स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सोडवत जायचं म्हणजे आपल्याला उत्तर व्यवस्थित मिळते. सेक काय किंमत सांगते 1/cos थिटा मायनस कॉसची किंमत काय नाही नको लिहायला कारण आपल्याला मिळणार नाही, त्यामुळे कॉस थिटा आहे तसं ठेवा. कॉसची किंमत लिहायची नाही, लक्षात ठेवायचं. कॉट थिटा, कॉट काय सांगतंय कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस टॅन थिटा काय सांगताय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे. आता ह्यांचं आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया. 1 × 1 1 मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा. पहिलं ब्रॅकेट कळालं का बघा, पुन्हा एकदा सांगते. 1 × 1 1 आलं, इथं मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. हा पहिला ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आलं, कॉस स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. आता मी इथं लिहिताना मुद्दामून पहिल्यांदा साइन स्क्वेअर लिहिले, पहिल्यांदा कॉस लिहिला तरी पण चालतंय. ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज मधला फॉर्म्युला तुम्हाला चटकन लक्षात यावा म्हणून मी पहिल्यांदा काय लिहिलं साइन स्क्वेअर लिहिले. आलं का लक्षात. तुम्ही कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर असं लिहिलं काही चुकत नाही, तुमच्या लक्षात यायला पाहिजे हे काय फॉर्म्युला आहे म्हणून मी असं लिहिलं. कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा तितकंच गुणाकार केला. काय केलं क्रॉस मल्टिप्लाय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता इकडे बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा याची किंमत साइन स्क्वेअर थिटा आहे. कशी आली बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग मी काय केलं, हा कॉस प्लस आहे, इकडे गेल्यावर काय झाला मायनस झाला. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, इथं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा गेली म्हणजे ह्याची किंमत काय दाखवते साइन स्क्वेअर थिटा, म्हणून मी इथं काय लिहिलं साइन स्क्वेअर थिटा अपॉन इथं काय लिहिलं मी कॉस थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची किंमत किती आहे 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता इथं साइन स्क्वेअर आहे म्हणजे साइन कितीदा आहे 2दा. साइन थिटा इंटू साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइनला साइन गेले, शिल्लक काय राहिलंय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. लिहूया काय काय राहिले ते, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. साइन अपॉन कॉस ही किंमत काय दाखवते टॅन थिटा इंटू इंटू काय घालायचं नाही, तिला फक्त पॉईंट द्यायचं. 1 अपॉन कॉस किंमत कुणाची सांगते सेक थिटा. आणि हेच बघा आपलं काय आहे RHS आणि आपण काय केलं ते प्रूव्ह केलं. नीट बघा, व्यवस्थित करा, जेवढं प्रॅक्टिस करशील तेवढं सारखं सारखं येईल. फॉर्म्युले पाठ करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 संपलेला आहे. यातला कुठला पण क्वेश्चन 4 मार्क्स 3 मार्क्स 2 मार्क्स असं ठरलेलं आहे, त्यामुळे हा क्वेश्चन खूप चांगल्या पद्धतीनं करा. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला नवीन काय काय एक्सप्लेनेशन करावं लागेल, नवीन काय काय दाखवावं लागेल. आता 5th बघा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉसेक थिटा इंटू सेक थिटा. आपल्याला कॉट प्लस टॅन दिलेलं आहे, प्रूव्ह काय करायचं आहे कॉसेक थिटा इंटू इथं काही साईन नाही म्हणजे मल्टिप्लाय असणार आहे इंटू सेक थिटा. LHS इज इक्वल टू कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता कॉट थिटा प्लस टॅन थिटा फॉर्म्युला लिहूया आपण. कॉटचा फॉर्म्युला काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस टॅनचा फॉर्म्युला काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. यांचा परत मी काय केलं क्रॉस मल्टिप्लाय केला. परत मी लिहिताना साइन स्क्वेअर परत पहिल्यांदा लिहिले कारण तुमच्या लक्षात यायला पाहिजे. साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची किंमत किती असणार आहे 1 असणार आहे. 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता बघा लक्ष द्या, आता ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. या दोन्ही व्हॅल्यूंचा न्यूमरेटर काय आहे 1 आहे, तो आपण काय करूया सेपरेट करूया. म्हणजे कसं केलं 1 अपॉन मी साइन थिटा लिहिलं, माझं साइन कुठला आहे मल्टिप्लाय इंटू 1 अपॉन कॉस थिटा. 1 अपॉन साइन ही किंमत कुणाची
आहे कॉसेक थिटाची आहे इंटू 1 कॉस थिटा ही किंमत कुणाची सेक थिटाची आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 6. 1 सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. LHS लिहून घेऊया पहिल्यांदा. 1 सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता इथं बघितलं तर परत रॅशनलाइज करतोय आपण. हे जिथं काय करायचं आहे आपल्याला परत रॅशनलाइज करायचं आहे. काय केलं बघा 1 सेक थिटा मायनस टॅन थिटा. रॅशनलाइज द डिनोमिनेटर. हा डिनोमिनेटर आहे जर रॅशनलाइज करायचं आहे. मगाच्या गणितामध्ये मी तुम्हाला सांगितलंय इथं मायनस चिन्ह आहे. दोघांना मल्टिप्लाय कशाला केलं पाहिजे सेक थिटा प्लस टॅन थिटाने मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणून मी ते केलं कारण ते केल्याशिवाय पुढच्या स्टेप मिळणार नाही म्हणून रॅशनलाइज करायचं. सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा. 1 इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा किंमत काय मिळाली मला सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक थिटा इंटू सेक थिटा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन थिटा इंटू टॅन थिटा टॅन स्क्वेअर थिटा. आता याच्यानंतर सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे तसं लिहिलं. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा याची किंमत 1 येते. कशी 1 आली बघा. ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीचा फॉर्म्युला काय सेक थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा प्लस टॅन स्क्वेअर आहे इकडे आल्यावर काय झाला मायनस झाला म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा याची किंमत नेहमी किती येणार 1 येणार. म्हणून मी इथं बेसला काय लिहिलं 1 लिहिलं. याचाच अर्थ असा की बेसची किंमत लिहिली तरी चालते नाही लिहिली तरी पण चालते. सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि हेच आपलं काय आहे RHS आहे. सगळी गणिते इम्पॉर्टंट आहेत. व्यवस्थित करा आणि प्रॅक्टिस करा. सातत्यानं त्याचे संपर्क करा म्हणजे तुम्हाला पटकन समजेल. LHS. आता सॉरी 7 क्वेश्चन काय आहे. साइन पॉवर 4 थिटा मायनस कॉस पॉवर 4 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. आता पॉवर 4 आले म्हणजे घाबरून जायचं नाही. त्याचा स्क्वेअरचं परत स्क्वेअर करायचा. स्टेप बाय स्टेप केले की येते. LHS लिहूया. साइन पॉवर 4 थिटा मायनस कॉस पॉवर 4 थिटा. आता काय करायचं ही पॉवर 4 आहे त्याची आपण पहिल्यांदा फ्रॅक्शन करू. म्हणजे काय केलं साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं ऑब्झर्वेशन केलं तर मला एक फॉर्म्युला आठवतो. काय फॉर्म्युला आहे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी मायनस ए सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. तुम्ही पेपरच्या वेळेला हा फॉर्म्युला लिहिलात तरी पण चालते आणि समजा चुकून विसरलं लिहायचं मॅडम लक्षात राहिले तरी सुद्धा चालते. हे तुम्हाला समजायला पाहिजे की स्टेप कशा केलेल्या आहेत. त्यासाठी मी इथं कलर पेनचा वेगवेगळ्या ज्या आहेत इम्पॉर्टंट स्टेप तिथं कलर चॉकचा वापर केला आहे. त्यामुळे तुम्ही पण लिहिताना नोट्स अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक लिहा. परत काही संबंध असतं तर रिवाइंड करा व्हिडिओ परत एकदा बघा. पण ह्या नोट्स खूप चांगल्या पद्धतीने लिहा. जेवढ्या चांगल्या पद्धतीनं नोट्स लिहिणार तेवढा तुमचा अभ्यास चांगला असणार. मग आता इकडे बघा मी इथं काय करणार आहे कशानुसार म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ह्या पद्धतीने लिहिलं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता नीट लक्ष द्यायचं कारण सगळ्या स्टेप महत्त्वाचे. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज इज इक्वल टू 1 म्हणून इथं 1 लिहिलं. परत कंसामध्ये साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा असं लिहिलं. ह्या 1ला या दोघांना मल्टिप्लाय केलं म्हणजे तेच ब्रॅकेट आलं साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता ही स्टेप महत्त्वाची आहे नीट बघा लक्ष द्या. आता हा साइन आहे की नाही ह्याची किंमत आपल्याला बदलायची. कशी बदलूया साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. कुणाची किंमत काढायची आहे मला साइनची किंमत काढायची आहे. म्हणजे हा प्लस कॉस होता ना त्याला मी त्या बाजूला पाठवलं. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे साइन स्क्वेअर थिटाची किंमत किती आली 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे हा साइन तिथून काढायचा तिथं काय लिहायचं हा फॉर्म्युला लिहायचा. म्हणजे ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीचे फॉर्म्युले जरी 3 असले तरी डाव्या उजवी लेफ्ट अँड राईट करून किमती मिळवल्या जातात. त्यामुळे तुमचा सराव खूप चांगला असायला पाहिजे. म्हणून मी इथं साइन स्क्वेअरच्या इथं काय लिहिणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा 1 लिहिलं. हे मायनस मायनस काय झालं प्लस झालं 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि हेच आपलं काय आहे RHS आहे. म्हणून चांगल्या पद्धतीनं
डोकं ठिकाणावर ठेवून प्रत्येक स्टेप व्यवस्थित करायची. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं असेल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 8. सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा 1/sin थिटा. आता या गणिताला मी जरासं वेगळं केलं. मी LHS न प्रूव्ह करता मी काय लिहिणार आहे, RHS लिहिणार आहे. RHS लिहून मी LHS प्रूव्ह करणार आहे. दरवेळी आपण काय करायचो, LHS लिहायचो, RHS प्रूव्ह करायचो. आता मी RHS लिहिला आहे, त्यामुळे आपल्याला प्रूव्ह काय करायचं हे लक्षात घ्या. सेक थिटा प्लस टॅन थिटा ही किंमत यायला पाहिजे. RHS काय आहे, कॉस थिटा अपॉन 1 - sin थिटा. आता बघा परत मी रॅशनलाइज केलं. रॅशनलाइज केलं म्हणजे काय केलं बघा, कारण मला पुढं काहीच करायला येत नाही, त्यावेळेला रॅशनलाइज करायचं. कॉस थिटा अपॉन 1 - sin थिटा, हे मायनस आहे, दोघांना काय करूया 1 + sin थिटाने मल्टिप्लाय करूया. 1 + sin थिटा अपॉन 1 + sin थिटा. कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 + sin थिटा अपॉन 1 × 1, 1 आले इथं मायनस किंवा 1चं स्क्वेअर लिहिलं तरी पण चालतं. sin थिटा × sin थिटा sin² थिटा. बघा कॉस थिटा 1 + sin थिटा. आता परत ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज sin² थिटा + cos² थिटा इज इक्वल टू 1. मग हा साइन इकडे गेल्यावर काय झाला, मायनस झाला. cos² थिटा इज इक्वल टू 1 - sin² थिटा. ही किंमत कुणाची आली, cos² थिटा ची 1 - sin² ची. म्हणून इथे डायरेक्ट काय लिहिलं, cos² थिटा. आता cos थिटा इन ब्रॅकेट 1 + sin थिटा. कॉस किती वेळा आहे, 2 वेळा. 2 वेळा लिहिलं cos थिटा × cos थिटा. कॉसला कॉस गेली, 1 + sin थिटा अपॉन cos थिटा. ह्या दोघांचा बेस काय आहे, cos थिटा. म्हणजे काय आलं 1 / cos थिटा प्लस sin थिटा अपॉन cos थिटा. 1 / cos ही किंमत कुणाची आहे, सेक थिटाची, म्हणून इथं लिहिलं सेक थिटा. आणि sin / cos ही किंमत कुणाची, टॅन थिटाची. आणि हेच आपलं LHS आहे. समजलं. tan theta plus 1/tan theta is equal to 2. Then the show that tan² theta plus 1/tan² theta is equal to 4. Tan theta plus 1/tan theta is equal to 2 दिलेला आहे. स्क्वेअर द बोथ साइड, दोन्ही साइड्सचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. tan theta plus 1/tan theta ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2चा इथं काय करायचं आपल्याला, स्क्वेअर करायचा. आता इथं बघा 2 व्हेरिएबल आहेत, म्हणजे इथं यूज द फॉर्म्युला a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर a² + 2ab + bचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून ह्याचं एक्सपांड करायचं आपल्याला. tan थिटा प्लस 1/tan थिटाचं बघा कसं येणार मग ते ह्या फॉर्म्युला वाईज tan² थिटा प्लस 2 × tan थिटा × 1/tan थिटा प्लस 1/tan² थिटा. 1चा स्क्वेअर 1 आहे म्हणून मी इथं काय 1² असं लिहिलं नाही आहे. 2चा स्क्वेअर किती आला, 4 आला. आता बघा tan² थिटा, ह्या tan थिटाला हा tan थिटा काय झाला, कॅन्सल झाला. म्हणून इथं फक्त काय झालं, tan² थिटा प्लस 2 प्लस 1/tan² थिटा इज इक्वल टू 4. हा प्लस 2 आहे, साईड चेंज केल्यावर काय झाला, मायनस झाला. tan² थिटा प्लस 1/tan² थिटा इज इक्वल टू हा प्लस 2 आहे, साईड चेंज केल्यावर काय झाला, मायनस. 4 - 2 करायचं, tan² थिटा प्लस 1/tan² थिटा इज इक्वल टू 2 करायचं. आणि हेच आपल्याला काय करायला सांगितलं, त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं की tan² थिटा इज इक्वल टू 1/tan² थिटा इज इक्वल टू आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलेलं त्यांनी, इज इक्वल टू 2. सॉरी मी पण 4 लिहिलेली आणि हे आपलं काय झालं, प्रूव्ह झालं. ठीक आहे, समजलं सगळ्यांना इथंपर्यंत. आता क्वेश्चन नंबर 10 त्याला IMP करा आणि थोडासा वेगळा आहे म्हणून tan थिटा अपॉन 1 + tan² a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 + cot² a ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू sin a ×
कॉस ए. दरवेळेला थिटा देत होते, आता ए दिले व्हेरिएबल. नीट व्यवस्थित लक्ष द्या, थोडासा वेगळा आहे त्यामुळे सिस्टमॅटिक करायचं. आधी LHS लिहून दिला. टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. टॅन ए काय करूया, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज आठवायचं. काय आहे, सेक्स स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. तसंच मी ही किंमत काय डिनोट करते, सेक्स स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर. कोणाची किंमत दाखवते, कॉसेक स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. आता स्क्वेअरचा स्क्वेअर आहे म्हणजे आपण 4 पॉवर करूया. टॅन ए अपॉन ह्याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा स्क्वेअर आहे म्हणून काय आलं, सेक पॉवर 4a प्लस कॉट ए अपॉन कॉसेक पॉवर 4a. ठीक आहे, समजलं इथंपर्यंत. प्रत्येक स्टेप व्यवस्थित नीट लक्ष द्या. आता इकडे बघा, मी प्रत्येकाचे फॉर्म्युला लिहिणार. टॅन फॉर्म्युला काय सांगतोय, साईन अपॉन कॉस सांगतोय. साईन ए अपॉन कॉस ए. परत अपॉन सेक काय सांगतोय, 1 अपॉन कॉसेक, सॉरी 1 अपॉन कॉस सांगतोय. पण इथं पॉवर किती लिहायची, 4 लिहायची, कारण इथं पॉवर किती आहे, 4. सेक काय फॉर्म्युला सांगते, 1 अपॉन कॉस, त्याची पॉवर 4 आहे म्हणून इथं पॉवर 4 लिहिलं. समजलं का, व्यवस्थित बघा. तसंच कॉट आहे, कॉटचा फॉर्म्युला काय सांगणार, कॉस ए अपॉन साईन ए अपॉन कॉसेक आहे. कॉसेक फॉर्म्युला काय सांगतोय, 1 अपॉन साईन, त्याची पॉवर 4 आहे म्हणून इथं 4 लिहायचं, 1 अपॉन साईन 4a. इथंपर्यंत व्यवस्थित लिहा. आता बघा, आपण हे करायचं आहे वेगळं. साईन ए अपॉन कॉस ए इंटू हे डिवाइड आहे, वरती गेल्यावर काय झालं, मल्टिप्लाय झाले. कॉस 4a प्लस कॉस ए अपॉन साईन ए इंटू साईन 4a. बेसचा 1 निघाले तरी पण चालतं. आता बघा, साईन ए अपॉन इथं कॉस ए, ह्या कॉस पॉवर 4a मधले हे निघून गेले म्हणजे इथं किती राहिलं, साईन ए इंटू कॉस क्यूब ए. कॉस क्यूब कसा आला का, हे तर किती आहे, कॉस 4 आहे. त्या कॉसमधला एक कॉस ज्याला काय झाला, कॅन्सल झाला म्हणून इथं काय आलं, साईन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस कॉस अपॉन साईन. इथं साईन किती आहे, 4 आहे, त्यातला एक कॅन्सल झाला म्हणजे कॉस ए इंटू साईन क्यूब ए. आता ही स्टेप मोस्ट IMP आहे. आता ह्या सगळ्यांच्या मध्ये बघितलं, या सगळ्यांच्या मध्ये मी कॉमन काय करणार, साईन ए इंटू कॉस ए. हे सगळ्यांच्या मध्ये कॉमन मिळतं. मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, कॉमन हे घेतल्यानंतर साईन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. याचा मल्टिप्लाय करून बघा, आपल्याला काय मिळेल, सॉरी इथं मल्टिप्लाय, इथं प्लस पाहिजे. त्याचे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला परत ही स्टेप मिळते. मी पुन्हा एकदा परत एकदा सांगते बघा. आपल्याला काय काय मिळालं, साईन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस कॉस ए इंटू साईन क्यूब ए. ह्या दोन्हीमध्ये सामायिक कॉमन काय घ्यायचं, साईन ए इंटू कॉस ए. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं मग, साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए. साईन ए इंटू कॉस ए याची ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीजमध्ये व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. साईन ए इंटू कॉस ए मल्टिप्लाय केल्यानंतर तीच किंमत आली. हेच आपलं काय असणार आहे, RHS. कळालं का, नीट बघा. आता क्वेश्चन नंबर 11, जसा तसा 10 होता तसाच 11 आहे. नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघा. साईन पॉवर 4a इन ब्रॅकेट 1 मायनस साईन पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. LHS लिहायचं, साईन पॉवर 4a इन ब्रॅकेट 1 मायनस साईन पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता इकडे बघा, सेक पॉवर 4a, सेक फॉर्म्युला काय सांगतोय, 1 अपॉन कॉस सांगतोय. 1 अपॉन कॉस पॉवर 4a इन ब्रॅकेट 1 मायनस साईन पॉवर 4a 2. हे सेपरेट केलं. टॅनचा फॉर्म्युला काय, साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. इथं स्क्वेअर असेल तर दोघांना पण इथं काय लिहायचं, स्क्वेअर लिहायचं. आता हा 1 आहे आणि ह्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे हा न्यूमरेटरच्या इथं लिहायचा, 1 मायनस साईन पॉवर 4a अपॉन कॉस पॉवर 4a मायनस 2 साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए.
आता इथं काय करायचं बघा, ह्याचा परत मी मागं सांगितलं तसं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू, आपण ह्याच्यानुसार ह्याचं काय करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे. ए प्लस बी अनदर ब्रॅकेट ए मायनस बी. ह्याचं कसं केलं बघा मी, 1चा स्क्वेअर परत त्याचा स्क्वेअर, म्हणजे 1चं कितवाही पॉवर घ्या किंमत 1च येणार, मायनस साईन पॉवर 4 आहे की नाही, म्हणून इथं काय केलं मी, साईन स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन कॉस पॉवर 4 ए मायनस 2 साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. एक लक्षात घ्या, या बाजूला ह्याला काही करायचं नाही, हे शेवटपर्यंत आहे तसं लिहायचं, कुणामध्ये बदलायचं आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यांना बदलायचं आहे. आता मी सांगितलं ते फॉर्म्युल्यानुसार लिहायचं, म्हणजे काय आलं, 1 प्लस साईन स्क्वेअर ए, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साईन स्क्वेअर ए कॉस पॉवर 4 ए मायनस 2 साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. जमेल समजलं बघा, 1 मायनस साईन स्क्वेअर ए, 1 मायनस साईन स्क्वेअर ही किंमत कुणाची दाखवते, कॉस स्क्वेअरची, ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज. 1 प्लस साईन स्क्वेअर ए, त्याच्यानंतर इथं काय आलं, इंटू कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस पॉवर 4 ए मायनस 2 साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता याच्यामध्ये असं आपण हे कॅन्सल होणार, 1 मायनस साईन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए, पॉवर 4 आहे, याचं मी फ्रॅक्शन केलं, म्हणजे काय केलं, कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. ह्या कॉस स्क्वेअर एला हा कॉस स्क्वेअर ए कॅन्सल झाला, मायनस 2 साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता इकडे बघायचं, याचा बेस आणि याचा पण बेस इक्वल आला, म्हणून तो एकदाच लिहिला आहे. वरती काय शिल्लक राहिला न्यूमरेटरमध्ये, 1 प्लस साईन स्क्वेअर ए, इथं मायनस आहे, मायनस 2 साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. समजलं इथंपर्यंत. आता बघा, 1 प्लस ह्या मायनस 2 मधून हा प्लस मायनस 2 साईन स्क्वेअर आहे, ह्या मायनस 2 मधून हा 1 गेला, म्हणजे काय शिल्लक राहिलं, 1 मायनस साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. समजलं काय, ह्या 2 मधून हा 1 गेला, साईन स्क्वेअर एच आहे ना. आता 1 मायनस साईन स्क्वेअर ए, 1 मायनस साईन स्क्वेअर किंमत कुणाची सांगते, कॉस स्क्वेअर एची. परत इथे लिहिलं कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए, याची व्हॅल्यू किती आली, 1. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. क्वेश्चन नंबर 10 आणि 11 थोडासा वेगळ्या पद्धतीने आहे, सातत्याने लिहा, एकदा लिहा, दोनदा लिहा, तीनदा लिहा, चारदा लिहा. आज लिहिले, उद्या परत विसरलं, परत उद्या लिहायचं, परत लक्षात लिहायचं, असं सारखं तुम्ही सराव केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते समजणार आहे. आज समजलं नाही, आज व्हिडिओ बघितला आणि परत नंतर करायचं म्हणलं तर टोटली ब्लँक, म्हणून आज झालेला हे आजचे आज परफेक्ट करा. इथं 11 क्वेश्चन आपले संपलेले आहेत, आता राहिला शेवटचा तो लास्टचा 12 क्वेश्चन. थोडंसं इथं लिहिले मी, जेवढं झाले तेवढं राहिलेलं परत पुढे एक्सप्लेन करणार. बघा इथं पण काय काय सांगितलं मी ते, tan थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इज इक्वल टू tan थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा प्लस सेक थीटा मायनस 1. LHS लिहा, tan थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1. आता इथं काय करायला येत नाही, जिथं काही करायला येत नाही, आपल्याला काही फॉर्म्युले वापरायला येत नाही, तिथं मी काय सांगितलं, रॅशनलाइज करायचं, डिनोमिनेटरचं रॅशनलाइज करायचं. म्हणजे इथं सेक थीटा मायनस 1 आहे, दोघांना सेक थीटा प्लस 1 ने काय करूया, मल्टिप्लाय करूया. tan थीटा इन ब्रॅकेट सेक थीटा प्लस 1 अपॉन सेक थीटा इंटू सेक थीटा सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इंटू 1 1चा स्क्वेअर. tan थीटा इन ब्रॅकेट सेक थीटा प्लस 1 सेक स्क्वेअर थीटा प्लस मायनस 1 ही किंमत कुणाची सांगते, tan स्क्वेअर थीटाची किंमत सांगते. tan थीटा इन ब्रॅकेट सेक थीटा प्लस 1 अपॉन tan किती वेळा आले, 2 टाइम वेळा आले, tan थीटा इंटू tan थीटा. tan थीटाला tan थीटा कॅन्सल झाले, इथं काय राहिलं, सेक थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा. ज्याच्या पुढं आपण काही करू शकत नाही. मग आपल्याला 9वीला काय गेलेलं होतं, तो रेशो वापरायचा आहे, म्हणजे कुठला, बाय थेरम ऑफ इक्वल रेशो. हां कंटिन्यू. आता इथं काय झालेलं,
याच्या पुढे आपण काही करू शकत नाही. त्यामुळे LHS इज इक्वल टू RHS. दोन्ही बाजू आपण समोरासमोर लिहूया. काय लिहिलं मी? tan θ अपॉन sec θ मायनस 1 इज इक्वल टू sec θ प्लस 1 अपॉन tan θ. ही आपण मगाशी केलेली रॅशनलाइज करून आलेली किंमत. मग जिथं आपण काय करू शकत नाही तिथं नववीच आपण काय वापरायचं? थेरम वापरायचं. कुठली होती नववीला अल्जेब्रामध्ये? बाय थेरम ऑफ इक्वल रेशो. की जिथं आपल्याला याच्या व्यतिरिक्त काय करायला येत नाही पण आपल्याला प्रूव्ह दॅट होत आहे. मग बाय थेरम ऑफ इक्वल रेशो काय सांगतो? न्यूमरेटरची ॲडिशन करा, डिनोमिनेटरची ॲडिशन करा. फक्त मध्ये प्लस साईन वापरायचं. मी फक्त हे वाक्य महत्त्वाचं आहे. बाय थेरम ऑफ इक्वल रेशो tan θ प्लस इन ब्रॅकेट sec θ प्लस 1 अपॉन sec θ मायनस 1 प्लस tan θ. हे फक्त बेसमध्ये व्यवस्थित येते. tan θ प्लस sec θ प्लस 1 अपॉन tan θ प्लस इन ब्रॅकेट sec θ मायनस 1. बघा हेच आपलं RHS आहे की RHS आहे. आणि अशा पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 6.1 कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आता प्रॅक्टिस सेट 6.1 संपलेला आहे. आता याच्यानंतर आपण 6.2 बघायचं आहे. म्हणून एक 5 गणित 6 गणित असतील. ती पण गणितं महत्त्वाची आहेत पण ते सगळे वर्ड्स प्रॉब्लेम आहेत, ते सॉल्व करायचे आहेत. त्याआधी मी तुम्हाला काय समजून सांगणार आहे लक्ष द्या. अँगल ऑफ इलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन हे दोन अँगल येणार आहेत आपल्याला. आता अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय त्याआधी कन्सेप्ट क्लिअर करूया आणि कसं सॉल्व करायचं ते सांगते. साधी सोपी गणित आहेत. ह्यातलं एक ना एक तरी बोर्डाला पडत असते. त्यामुळे सगळी गणितं करा. मगाशी आपण प्रूव्ह दॅट केलेलं होतं त्याच्यापेक्षा हे खूप सोपं आहे. बघा आता पहिल्यांदा हॉरिझॉन्टल लेवल. हॉरिझॉन्टल लेवलला म्हणजे एका क्षितिज समांतर पातळीला की आपण खालून असं वर बघतोय त्यावेळेला जो अँगल झालेला आहे त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ इलिव्हेशन. की ज्याच्यामध्ये आपण खालून वर बघितलं जातं त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ इलिव्हेशन. आणि हॉरिझॉन्टल लाईनला आपण आहे त्या वरून खाली बघतो. खाली बघितल्यानंतर जो काही अँगल होणार आहे त्या अँगलला काय म्हणायचं? अँगल ऑफ डिप्रेशन. हे दोन अँगल येणार आहेत आपल्याला. कळायला पाहिजे अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय, अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय. आता इकडे बघा इथं ऑब्झर्वर आहे, ही हॉरिझॉन्टल लेवल आहे आणि मी ह्या इथून असं वरती बघितलंय त्यावेळेला जो काही अँगल झाला आहे त्याला म्हणायचं अँगल ऑफ इलिव्हेशन. परत मी माझी पोझिशन चेंज केली. मी या ठिकाणी आले, ऑब्झर्वर हॉरिझॉन्टल लाईन आहे, मी या पॉईंटवरून खाली बघते त्यावेळेला जो अँगल मी त्याला म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन. आता तुम्हाला प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये फार सोपी गणित आहे. प्रॉब्लेम सेटमधली गणित आहेत ती थोडीशी महत्त्वाची आणि जराशी अवघड आहे. त्यामुळं ती पण आपण बघायची आहे. पण आधी आपण काय करूया? प्रॅक्टिस सेट कंप्लीट करूया. प्रॅक्टिस सेट कंप्लीट करून आपण एक एक लेसन्स काय करूया? स्टार्ट करूया. आता एक पण गणित मी ह्यात ऑप्शनला टाकणार नाही किंवा तुम्हाला सोडवून देणार नाही. सगळी गणितं मी करणार आहे. बघा प्रॅक्टिस सेट 6.2 यामधला पहिला. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स 80 मीटर फ्रॉम अ चर्च. म्हणजे बघा एक चर्च आहे, त्या चर्चपासून एक व्यक्ती 80 मीटर अंतरावरती काय उभी आहे. लुकिंग ॲट द इट्स टॉप द अँगल ऑफ इलिव्हेशन इज 45. मी नंतर डायग्राम काढणार आहे. डायग्राम काढले की लक्षात येते. इथं समजा चर्च आहे आणि इथं काय आहे? ती व्यक्ती उभी आहे आणि ती व्यक्ती त्या चर्चच्या टॉपकडे बघायला लागली. ज्या वेळेला तर बघा खालून वर बघायला लागलाय म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन असणार आहे. तो अँगल ऑफ इलिव्हेशन किती झाला आहे? 45 डिग्रीचा झालेला आहे. फाइंड द हाईट ऑफ द चर्च. मग त्या चर्चची तुम्ही काय फाइंड आउट करायचे? हाईट फाइंड आउट करायचे. खूप साधं सोपं आहे. बघा आता इकडे लक्षात घ्या. ट्रिग्नॉमेट्री म्हटलं की मी पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं राईट अँगल ट्रायंगलशिवाय ट्रिग्नॉमेट्री येत नाही. म्हणून आपण काय करूया? एक राईट अँगल ट्रायंगल काढूया. मी इथं एक राईट अँगल ट्रायंगल काढलं आहे. त्याचं नाव काय आहे? ABC असं नाव दिलं आहे. मी तुम्हाला साधं सोपं सांगते. AB ही काय आहे? चर्च आहे. C या पॉईंटला पर्सन उभा आहे. तो पर्सन चर्चच्या टॉपकडे बघितला आहे म्हणजे इथं हा अँगल किती झाला आहे? 45 डिग्री झाला आहे. चर्च अँड ती पर्सन किंवा ती व्यक्ती या दोघांच्यातलं डिस्टन्स किती आहे? 80 मीटर आहे. मग आपल्याला ट्रिग्नॉमेट्री वापरून हाईट ऑफ द चर्च कशी काढावी ते बघूया. ही डायग्राम तर काढली का सगळ्यांना? आधी तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन केलेला आहे. आता जे आपण डायग्राममध्ये बघितलेलं आहे तेच रायटिंगमध्ये लिहायचं. कसं लिहिलं बघा. लेट AB रिप्रेझेंट हाईट ऑफ द चर्च. AB काय रिप्रेझेंट करते? हाईट ऑफ द चर्च.
पॉईंट सी रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ द पर्सन. ए बी ही हाईट ऑफ द चर्च आहे आणि सी पॉईंटला काय आहे, पर्सन आहे. सी इज अ रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ पर्सन. बी सी डिस्टन्स किती आहे, 80 मीटर. अँड अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ऑफ इलिव्हेशनच झालं ना, इथून तो टॉपकडे बघायला लागला. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे त्या अँगलचं नाव कुठलं, ए सी बी किंवा बी सी ए असं लिहिलं तरी पण चालते. हा किती आहे, 45 डिग्री आहे. आता आपण ट्रायंगलमध्ये जाऊ. राईट अँगल ट्रायंगल ए बी सी. मी इथं काय घेतलं आहे, 45 अँगल आहे, पण मी इथं टॅन वापरलं आहे. टॅन 45 इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. आता तुम्ही म्हणजे मॅडम टॅनच का वापरलं, साईन का वापरलं नाही, कॉस का वापरलं नाही, सेक का वापरलं नाही. बघा का टॅन वापरलं, मला आवडलं टॅन म्हणून वापरलं नाही. आपल्याला काय दिलं आहे, ॲडजस्टंट साईड दिले. काय फाइंड आउट करायचे आहे, अपोजिट साईड फाइंड आउट करायचे आहे. अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट हा फॉर्म्युला कोणाचा आहे, टॅनचा. म्हणून मी इथं काय वापरलं, टॅन वापरलं. टॅन 45 डिग्री इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. टॅन 45 सगळ्या पहिल्या लेक्चरला सांगितलेला तो चार्ट तुम्हाला. टॅन 45 किंमत किती सांगते, 1 जातो. म्हणजे टॅन 45 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू ए बी अपॉन 80. ह्यांचा क्रॉस मल्टिप्लाय करूया. ए बी इज इक्वल टू 80 इंटू 1 म्हणजे ए बी इज इक्वल टू 80 मीटर. खाली फुल सेंटेन्समध्ये लिहायचं तुम्ही काय उत्तर काढले, कारण त्याला हाफ मार्क बोर्डाने ठेवला. द हाईट ऑफ द चर्च इज द 80 मीटर. म्हणून त्या चर्चची हाईट किती आली, 80 मीटर आली. आलं लक्षात, ठीक आहे. आता दुसरं गणित कसं दिलं बघा. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड द ऑब्झर्वर लुकिंग ॲट द शिप मेक द अँगल डिप्रेशन इज द 60 डिग्री. इफ हाईट ऑफ द लाईट हाऊस इज द 90 मीटर then find how far the ship from the lighthouse. लाईट हाऊस म्हणजे काय ते पहिल्यांदा ते सांगते. आपलं कसं व्हाईट हाऊस आहे तसं लाईट हाऊस असतं. लाईट हाऊस म्हणजे जिथं शिप किनाऱ्यावरती येतात, जहाजं किनाऱ्यावरती येऊन थांबतात. व ते त्यांना किंवा शिप समुद्रामध्ये असेल तर त्याला किनाऱ्यावरती यायला किती टायमिंग लागेल किंवा लाईट हाऊसच्या इथंपर्यंत यायला किती वेळ लागेल, अशी एक काय असते, इमारत असते, जी छोटीशी अशी एक बिल्डिंग असते निमुळती अशी वरती, त्याला लाईट हाऊस म्हणायचं. लाईट हाऊस तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असतील, एक असा जिना असतो आणि त्याच्यात टॉपवर ऑब्झर्वर असतो. तिथून तो काय करत असतो, शिप किती डिस्टन्सवरती ते बघितलं जातं आणि त्याला यायला किती वेळ लागेल ते आपण ट्रिग्नोमेट्रीने करू शकतो. लाईट हाऊस काय होता, हे लाईट हाऊस मराठीमध्ये त्याला दीपगृह असं म्हणायचं. बघा आता परत आपण काय करणार आहे, राईट अँगल ट्रायंगल करणार आहे. पण इथं सगळ्यात महत्त्वाचं काय आलं आहे, अँगल ऑफ डिप्रेशन आला आहे. मग आपण काय करत होतो की खालून वर बघत होतो, त्याला अँगल ऑफ इलिव्हेशन. आता आपण ह्या पोझिशनला आणि इथून काय बघायचं, खाली बघायचं आहे, त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ डिप्रेशन. आधी आपण काय काय रिप्रेझेंट केले बघूया. राईट अँगल ट्रायंगल काय, ए बी सी. ए बी हे काय आहे, लाईट हाऊस आहे. लेट ए बी इज रिप्रेझेंट हाईट ऑफ द लाईट हाऊस. ए बी काय रिप्रेझेंट करते, हाईट ऑफ द लाईट हाऊस रिप्रेझेंट करते. पॉईंट सी हा काय रिप्रेझेंट करतोय, पॉईंट सी इज द पोझिशन ऑफ द शिप. म्हणजे बघा इथं लाईट हाऊस आहे आणि या पोझिशनला शिप आहे. मग हे शिप आणि आपल्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे मी या ठिकाणी उभी आहे आणि मी ज्या वेळेला या शिपकडे बघते त्यावेळेला इथे अँगल किती झाला आहे, 60 डिग्री झाला. मग आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, हाऊ फार द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. म्हणजे हे शिप ह्या लाईट हाऊसपासून किती डिस्टन्सवरती आहे, किती मीटरवरती आहे हे आपल्याला काढायचं आहे. समजलं काय काय कशाला मी घेतलं ते पुन्हा एकदा रिप्रेझेंट करते बघा. ए बी इज द लाईट हाऊस, इट इज द हाईट इज ए बी इज 90 मीटर. पॉईंट सी इज रिप्रेझेंट पोझिशन ऑफ द शिप and the angle of elevation, angle of depression PAC. आपण काय बघायला लागलोय की ह्या पॉईंटला मी उभी आहे आणि इथं शिपला बघते, वरून खाली बघायला लागले म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन PAC हा किती आहे, 60 डिग्री. आता बघा इथं 60 डिग्री झाला आहे, आपल्याला या ट्रायंगलमध्ये 60 डिग्री घ्यायचा आहे. म्हणजे इथं असा हा झेड तयार झाला आहे. म्हणजे आपल्याला अल्टरनेट अँगल घ्यायला पाहिजे. म्हणजे इथला अँगल मला घ्यायला पाहिजे ना, वरती अँगल आहे, इथं कुठे ट्रायंगल आहे. म्हणजे या ट्रायंगलमध्ये 60 येण्यासाठी परत 2 स्टेप वाढवायच्या. AP पॅरलल BC अँड AC ट्रान्सव्हर्सल. जिथं झेड तयार होतं तिथं काय तयार असणार आहे, अल्टरनेट अँगल असणार आहे.
म्हणून अँगल PAC इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ACB बिकॉज अल्टरनेट अँगल. PAC इतकाच कोण आहे ACB आहे. मग PAC 60 डिग्री आहे तर ACB पण किती आला 60 डिग्री आला. आता याच्यानंतर राईट अँगल ट्रायंगल ABC मध्ये जाऊया. आता इथं परत काय फॉर्म्युला वापरायचं बघा. 60 डिग्री आहे, अपोजिट दिले, आपल्याला काढायचे ॲडजसंट साईड करायचे. म्हणजे इथं परत काय वापरलं पाहिजे, टॅनचा फॉर्म्युला वापरला पाहिजे. टॅन 60 इज इक्वल टू AB अपॉन BC. टॅन 60 परत चार्टमध्ये बघायचं. टॅन 60 किंमत किती दाखवते √3 इज इक्वल टू 90 अपॉन BC केलं. आता याचा परत काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया. √3 इंटू BC इज इक्वल टू 90. इथं दिलं मी BC, हे √3 मल्टिप्लाय इथं आल्यावर काय झालं डिवाइडला झालं 90 अपॉन √3. आता ह्याचं काय केलं पाहिजे, 90 अपॉन √3 आहे, ह्याचं रॅशनलाइज द डिनोमिनेटर. म्हणजे इथं जी किंमत आहे त्या किमतीनं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलं. BC इज इक्वल टू 90 √3 अपॉन √3 इंटू √3 3 आहे. BC इज इक्वल टू 3 ला 90 ला डिवाइड केला, पण 3 ला 90 ला डिवाइड केल्यानंतर इथे किती आलं 30. BC इज इक्वल टू 30 इंटू √3. BC इज इक्वल टू ते 30 केले, √3 ची किंमत काय आली 1.73. BC इज इक्वल टू या दोघांचा मल्टिप्लाय केला किती आला 51.90. आता तुम्ही म्हणजे मॅडम ही किंमत कशी काय घेतलात, ही किंमत तुम्हाला पेपरला दिली जाते. √3 इज इक्वल टू 1.73. आणि समजा राहिलं असेल तर आपण लक्षात ठेवायचं √3 ची किंमत 1.73 असते. मग याचा मल्टिप्लाय किती आला 51.90. खाली फुल सेंटेन्समध्ये लिहूया. द शिप इज 51.90 मीटर अवे फ्रॉम द लाईट हाऊस. ती शिप लाईट हाऊसपासून 51.90 मीटर अंतरावरती आहे. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन बघा. टू बिल्डिंग आर फेसिंग each other on a road of width 12 meter from the top of the first building which is the 8 meter high. The angle of elevation of the top of the second building is the found to be the 60 degree. What is the height of the second building? आता इकडे लक्ष द्या. काय प्रश्न असला काहीच कळत नसेल. दोन बिल्डिंग आहेत त्या एकमेकांच्या काय आहेत समोरासमोर आहे. काय म्हटलंय, टू बिल्डिंग आर फेसिंग टू इच अदर. या दोघांच्या मध्ये एक विड्थ आहे म्हणजे एक रुंदी आहे, ती किती आहे 12 मीटरची आहे. फर्स्ट बिल्डिंग जराशी हाईटला कमी आहे, सेकंड बिल्डिंग हाईटला जरा जास्त आहे. या बिल्डिंगच्या टॉपवरून ह्या सेकंड बिल्डिंगच्या टॉपकडे बघितल्यानंतर ह्यावरून ह्या सेकंड बिल्डिंगकडे बघायचं आहे. म्हणजे तिथं खालून वर बघायचं आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन होणार. आणि हा अँगल ऑफ इलिव्हेशन 60 डिग्रीचा असणार आहे. तर सेकंड बिल्डिंग जी आहे त्या सेकंड बिल्डिंगची आपल्याला काय करायचे, हाईट करायची. मी डायग्राम काढणार, डायग्रामनुसार अजून चांगलं समजेल. बघा दोन बिल्डिंग आहेत AB आणि CD. AB या बिल्डिंगची हाईट आहे 10 मीटर, CDचे माहीत नाही आपल्याला काढायचे. या दोघांच्या मध्ये बिल्डिंगमधली जे विड्थ ऑफ द रोड आहे ते किती आहे 12 मीटर आहे. या बिल्डिंगच्या टॉपवरून ह्या सेकंड बिल्डिंगकडे बघितलं तर 60 डिग्रीचा अँगल होता. म्हणजे आपली फिगर ही अशी होती. मग असं जर बघितलं तर काय आपल्याला मिळणार नाही. म्हणून इथं थोडंसं कन्स्ट्रक्शन केलं. इथं AM परपेंडिक्युलर CD करायचं आहे. समजलं काय काय फिगरनुसार मी सांगितलं ते. आता मी पुन्हा एकदा रायटिंगमध्ये कसं लिहिलं ते सांगते. लेट AB अँड CD हाईट ऑफ द टू बिल्डिंग. AB आणि CD दोन बिल्डिंगचे हाईट आहे. BD इज रिप्रेझेंट विड्थ ऑफ द रोड. AB किती दिला आपल्याला 10 मीटर दिलाय. BD ह्या दोन बिल्डिंगच्या मधली विड्थ आहे ती किती आहे 12 मीटर आहे. आता इथं कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला. ड्रॉ AM परपेंडिक्युलर कशाला करायचं, CD ला करायचं. इथं आपल्याला काय करायचं आहे, ही AM परपेंडिक्युलर CD करायचं आहे. अँगल ऑफ इलिव्हेशन या बिल्डिंगच्या टॉपवरून ह्या सेकंड बिल्डिंगकडे बघितल्यावर अँगल ऑफ इलिव्हेशन हा 60 होतोय. म्हणजे अँगल CAM इज इक्वल टू 60 डिग्री. आता इन क्वाड्रिलॅटरल. आता हा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कसं प्रूव्ह करता येईल बघा.
म्हणजे आपल्याला रेक्टँगलमुळं काय फायदा मिळणार आहे ते सांगते. ABDM इन क्वाड्रिलॅटरल ABDM. आता इथं काय झालं, हा P 90 डिग्री आहे, D पण 90 डिग्री आहे आपल्याला गिव्हनमध्येच आहे. त्यानंतर मी काय केलं होतं, AM परपॅन्डिक्युलर CD काढलेलं होतं कन्स्ट्रक्शन. म्हणजे इथं परपॅन्डिक्युलर आहे म्हणजे हे काय झालं, हा अँगल 90 डिग्री, हा 90 डिग्री, हा 90 डिग्री, हा 90 डिग्री. मग राहिलेला ए अँगल पण किती असणार आहे, 90 डिग्रीज असणार आहे. ऑल अँगल्स आर 90 डिग्री म्हणजे तो काय असणार आहे, रेक्टँगल असणार आहे. क्वाड्रिलॅटरल ABDM इज अ रेक्टँगल आणि ईच अँगल इज अ 90 डिग्री. मग आता इथं काय फायदा होणार आहे, मी का रेक्टँगल प्रूव्ह केलं बघा. AB 10 मीटर आहे तर DM पण किती आलं, 10 मीटर आलं. ह्या ट्रायंगलमध्ये जायचं म्हणजे काहीतरी साईज होईल तर सांग पाहिजे. BD किती आहे, 12 मीटर आहे. मग AM पण किती आली, 12 मीटर. हेच लिहिलं, AM इज इक्वल टू BD इज इक्वल टू 12 मीटर. सिमिलरली AB इज इक्वल टू MD इज इक्वल टू 10 मीटर. रिझल्ट काय लिहिलं, अपोजिट साईड्स ऑफ द रेक्टँगल. समजलं रेक्टँगल का प्रूव्ह केलं, कारण आपल्याला अपोजिट साईड्स माहिती पाहिजे होत्या. कारण ह्या ट्रायंगलमध्ये जायचं असेल तर कुठली तर साईड्स आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता राईट अँगल ट्रायंगल AMC, राईट अँगल ट्रायंगल AMC. आता बघा अँगल ऑफ इलिव्हेशन किती आहे, 60 डिग्री आहे. ॲडजसंट साईड दिली आहे, आपल्याला अपोजिट साईड काढायची आहे. कारण MD माहिती आहे आपल्याला फाइंड आउट CM करायचं आहे. म्हणून मी इथं काय वापरलं, अपोजिट साईड फाइंड आउट करायचे, ॲडजसंट दिले म्हणून tan 60 घेऊया. tan 60 इज इक्वल टू CM अपॉन AM घ्यायचं. tan 60 किती दिले, √3 इज इक्वल टू CM अपॉन 12. क्रॉस मल्टिप्लाय करूया, क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 12 डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय झाले. CM इज इक्वल टू 12√3 म्हणजे CM ची व्हॅल्यू आली 12√3 मीटर. आता त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे, या CD ची हाईट विचारली आपल्याला. CD कसा फाइंड आउट करावी, CM प्लस MD असा फाइंड आउट करूया आपण, किंवा MD अधिक CM म्हणूया. देन CD इज इक्वल टू DM प्लस MC. DM ची किंमत किती काढली, 10 प्लस 12√3. याच्या वेळी आपण ॲडिशन करू शकत नाही, हे आहे तसंच ठेवायचं मीटर. म्हणून सेकंड बिल्डिंगची हाईट किती आली, 10 प्लस 12√3 मीटर. पूर्ण वाक्यात लिहूया, द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज